महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी हजरतपीर बाबा याकूब सरवरी यांना आपले गुरु मानलेले होते असं इतिहासाच्या पुस्तकात नमूद आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी याकूब बाबा दर्ग्याला 653 एकर जमीन जी दिलेली आहे त्याची सनद व एलिनेशन रजिस्टर हे आमच्याकडे आजही पुरावे आहेत। शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत असताना शासनाने फक्त आम्हाला आश्वासनं दिले की आज करतो उद्या करतो, मात्र ज्या सातबारावरती इनाम फक्त शब्द लिहिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही सांगितलं भोगवाटपदारामध्ये दर्ग्याचं नाव हे आलंच पाहिजे आणि जे अतिक्रमण केलेले आहे ते तात्काळ अतिक्रमण हटवून ती जागा ज्या इच्छेने महाराजांनी आपल्या याकूब बाबा दर्ग्यासाठी दिलेली आहे, म्हणजे येणाऱ्या भाविकांसाठी त्यांच्या देखभालीसाठी फुलांकरिता आणि त्यांच्या बेगामीकरिता ही जमीन दिलेली आहे। ती जमीन त्या प्रकारे त्यांना बक्षीस म्हणून त्यांच्याकडे जावी अशी आमची विनंती आहे आणि आम्ही ह्यासाठी उपोषणाला बसलेलो आहोत की सदरच्या जिथपर्यंत सातबारावरती नाव येत नाही व त्याचं अतिक्रमण हटवलं जात नाही तोपर्यंत हे उपोषण आम्ही असेच चालू ठेवणार आहोत। अशोक पाटील हे दोनवेळचे आमदार आहेत आणि ते भांडूप विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत, मात्र त्यांचं मूळ गाव हा उटंबर कोळीवाडा आहे। त्यांनी असा विषय मांडला होता की सदरच्या जमिनीमध्ये महालक्ष्मी मंदिर, बेलेश्वर मंदिर व याकूब बाबा दर्गा आहे, मात्र मी त्याला सांगू इच्छितो की सदरची ही इनाम जमीन आहे ती जमीन शासनाच्या रेकॉर्ड सदरी हजरतपीर बाबा याकूब सरवरी यांच्या नावाने आहे आणि ते पुरावे आज पण आम्ही शासनाकडे दाखवलेले आहेत। त्यासाठी आमची अशी विनंती आहे की जे पण कोणतेही विषय कोणी मांडत असेल त्याचा पाठपुरावा पूर्ण करावा, नंतरच त्याची माहिती घ्यावी, कारण खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करू नये ही अशी माझी अशोक पाटलांना विनंती आहे। त्यांनी पूर्ण माहिती घ्यावी त्या विषयाची आणि मगच विषय मांडावे। मात्र ही जमीन जी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याचे पुरावे आजही आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत आणि आम्ही ते शासनाला सादर केलेले आहेत आणि त्याच्यावरतीच हे आम्ही आता उपोषण ठेवलेलं आहे आणि जिथपर्यंत आमची मागणी पुरी होत नाही तिथपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही।